हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेडर आहे ना स्टॉक मार्केट. तर तुम्ही तर बघू शकता, आज आहे 27 जून, संध्याचे 8 वाजून 8 मिनिटे होत आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना जे ट्रेडिंग मध्ये आहेत, स्टॉक मार्केटमध्ये आहेत, त्यांनाही आपल्या चॅनल शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील स्टॉक मार्केटच्या करिअरमध्ये त्यांच्या हेल्प होईल. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर जसं तुम्ही बघू शकता, काल जे आपण अनालिसिस केलं होतं मार्केटमध्ये की आज काय होऊ शकतं, 26 तारखेला आपण अनालिसिस केलं होतं. एक्झॅक्टली आपल्याला त्याच गोष्टी मार्केटमध्ये बघायला मिळालेल्या आहेत. जर तुम्ही ते अनालिसिस बघितलं नसाल तर जाऊन अनालिसिस बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण अनालिसिस केली होती की मार्केटमध्ये आपल्याला एक बायिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. एक्झॅक्टली आपल्याला बायिंग मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळाला. दुसरी गोष्ट आपण अनालिसिस केली होती की जर मार्केट गॅप ओपन झालं तर थोडे एक सेलिंग बघायला मिळेल आणि तीन मार्केटमध्ये आपल्याला बाय बघायला मिळेल. त्यामध्ये आपण इथे एक अशा पद्धतीने बायिंग पोझिशन करू शकतो किंवा डी हाय क्रॉस बनवू शकतो. अशा पद्धतीने मी बोललो होतो. एक्झॅक्टली मार्केटमध्ये आपल्याला सेम तशा गोष्टी बघायला मिळाल्या. त्यानंतर आपण एक महत्वाचं अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये हे जे 53,000ला बघून ज्यांनी ज्यांनी इथं सेल पोझिशन बोललेले आहे, मार्केट त्यांना टार्गेट करू शकतं. तुम्ही जर बघितलं एक्झॅक्टली हे जे सेल्स आहेत, या सगळ्या सेल्सनं मार्केटनं बाहेर काढलं. यामध्ये मी एक गोष्ट क्लिअरली मेन्शन केली होती की मार्केटला जरी खाली यायचं असेल तरी मार्केट पहिल्यांदा यांचे स्टॉप लॉसेस घेणार, जे की मार्केट घेतले मग मार्केट खाली. एक्झॅक्टली त्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या. जर तुम्हाला अनालिसिस आवडलं असेल, गोष्टी जर तुम्हाला समजत असतील, तर तुम्ही नक्की मला खाली कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता, जेणेकरून मला गोष्टी समजतील की तुम्हाला किती फायदा होत आहे आणि नक्की तुम्ही मला शेअर करा सगळ्या गोष्टी. त्यानंतर चला जाणून घेऊ की ओव्हरऑल मी पर्सनली आज कसं काम केलं. तर जसं की तुम्ही बघू शकता, एक्झॅक्टली आज आपण मार्केटमध्ये टॉप पकडलाय आणि एक चांगला पॉईंटचा इथं प्रॉफिट देखील आपण इथं बुक केला. जर इथं तुम्ही बघितला तर जो आज प्रॉफिट बुक केला तो एक चांगला प्रॉफिट बुक केला आणि इथं एंट्री बनवली, इथे एक्झिट केले आणि ऑलमोस्ट तुम्ही जर बघितला मार्केटमध्ये 263 पॉईंटपेक्षा जास्त ऑलरेडी मोमेंटम झालेला आहे. जर तुम्हाला आपला आजचा ग्रुप दाखवायचा झाला तर तुम्ही इथं बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा इथं मी कॉल किंवा टिप्स देत नाही, हे जस्ट एज्युकेशनल अँड लर्निंग पर्पजसाठी या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तो बघू शकता प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर जसं आपण बोललो तसं मार्केटमध्ये झालं त्या गोष्टी. त्यानंतर जर इथं बघितला 11 वाजून 1 मिनिटांनी सांगितलं ऍडेड टू वॉच लिस्ट, जे की इथं तुम्ही बघू शकता इथं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की 1 तास वेट केला प्रॉपर ट्रेड येण्यासाठी. तुम्ही इथं बघू शकता की किती जास्त वेट केला, सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. आणि 12 वाजून 6 मिनिटांनी तर पोझिशन बनले 12-6, एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता 12-6. एक्झॅक्टली मार्केटमध्ये इथं जेव्हा 53,095 सेलिंग आलं, टार्गेट स्टॉप लॉस टाकलं, जे आपण बोललो मार्केटमध्ये एक्झॅक्टली टॉप बनला. पेड स्टुडंट जर तुम्ही बघत असाल तर कमेंट करू शकता, आजचा ट्रेड तुम्हाला कसा वाटला, कसा फील येतोय तुम्हाला लाईव्ह मध्ये, अशा गोष्टी ते देखील तुम्ही सांगू शकता. सो अशा पद्धतीने आपण काम केलं, सुंदर पद्धतीने आपण आज काम केलं. तर तुम्ही काय शिकू शकताय, दोन गोष्टी ज्या आपण झाल्या, ज्यामध्ये आपण अनालिसिस केलं ते एक्झॅक्टली परफेक्ट झालं आणि ट्रेड पण एक्झॅक्टली झालं. तुम्ही यातनं काय शिकू शकताय, तुम्हाला यातनं हे शिकायचं आहे की जे आपलं अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये बाईंग येणार, तर तुम्हाला प्रत्येक कॅन्डल टू कॅन्डल आणि बायर सेलरची सायकोलॉजी समजून घेणे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बायरला आणि सेलरला जर समजून घेतला आणि कोण स्ट्रॉंग आहे कोण वीक आहे, मार्केट कशा पद्धतीने स्ट्रक्चर बनवतं हे जर समजून घेतला, तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकाल की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला हे सगळे व्हिडिओज हेल्प करतील. जाऊन सगळे व्हिडिओज बघा, तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर तुम्ही ह्या व्हिडिओतून माझ्या ह्या ट्रेडमधून काय शिकू शकता की पेशन्स ठेवणं किती जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या स्वतःच्या ट्रेडसाठी. असं नाही की मी इथं पण ट्रेड बनवू शकत होतो, बट मी पेशन्स ठेवला. पेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुमच्या ट्रेडिंगमध्ये. तुम्ही तर बघू शकता की पेशन्सफुल ट्रेड घेणं, एका प्रॉपर सेटअपनं ट्रेड घेणं किती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नुसता ट्रेड घेतल्यानंतर प्रॉपर वेनं होल्ड करणं, लॉस झाला तर लगेच एक्झिट करा, बट प्रॉफिटच्या वेळी होल्ड करा. जोपर्यंत तुम्ही ती सवय बिल्ड करत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये असे रिझल्ट दिसणार नाही. सो या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. चला जाणून घ्या की ओव्हरऑल उद्या मार्केटमध्ये कसं होऊ शकतं किंवा ओव्हरऑल मार्केटमध्ये मी उद्या कशा पद्धतीने बघत आहे. सो ज्या पद्धतीने चार्ट बनलाय, ज्या पद्धतीने मार्केटचं स्ट्रक्चर बनलंय, ऍज पर चार्ट मी मार्केटमध्ये उद्या माझा जो व्ह्यू आहे तो आहे सेलिंग साईडला. मी मार्केटला सेलिंग साईडला बघत आहे. आता मी मार्केटला असं सेलिंग साईडला का बघत आहे, तर रिझन नंबर 1, तर ऑलरेडी जसं मी तुम्हाला बोललोय की मार्केट आता चांगलं स्ट्रेच झालं, इथपर्यंत ठीक होतं, बट आता मार्केट एक चांगलं स्ट्रेच झालंय. आणि जर तुम्ही इथं बघितला, जसं मी तुम्हाला शेअर केलं होतं की सगळेजण इथं सेलिंगला बघत आहेत, बट मार्केटने हे जे फिनिशिंग केले, या फिनिशिंग मध्ये ना, म्हणजे ही जी बाईंग कॅन्डल्स आपल्याला बघायला मिळतात, इथं बऱ्यापैकी सगळे जे सेलर्स आहेत ते सगळे सेलर्स गेलेले आहेत. म्हणजे ह्या फिनिशिंग मध्ये हे जे रिसेंट वाले सेलर्स होते ते सगळे गेलेले आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघितला, इथं जे नवीन फ्रेश सेलर्स जरी आले असतील, हे बघून ज्यांनी ज्यांनी सेल जरी केला असेल, त्या सगळ्यांना मार्केटनं ऑलरेडी बाहेर काढले. जर तुम्ही तर बघितला, मी इथं फिबोनाची लावली, या सेलिंग मध्ये जरी कोण आला असेल तर ऑलमोस्ट 50% पेक्षा जास्त मार्केटनं रिकव्हर केलं. त्यानंतर जर तुम्ही इथून जरी सेलिंग बघितला, म्हणजे इथून बघून जरी कोणी सेलिंग केलं असेल, तरी मार्केटने इथं सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. म्हणजे जर ह्या चार्टला तुम्ही जर डिकोड केला तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल, भले इथं सेलर्स आले, बट ऑलरेडी जे रिटेल सेलर्स आहेत त्यांना मार्केटनं
ह्या ह्याच्यामध्ये आणि ह्या ह्याच्यामध्ये बाहेर काढलंय. सो हाय चान्स आहे की आता मार्केट जे सेलिंगचं मोमेंटम आहे ते कंटिन्यू करू शकतं, कारण तुम्हाला जसं माहिती आहे की मार्केट कंटिन्यू स्ट्रेच झाले. सो आपल्याला एक सेलिंग मार्केटमध्ये उद्या बघायला मिळू शकतं. सो ही मेन रिझन आहे. त्यामुळे मार्केटला सेलिंगला बघत आहे की आपल्याला एक चांगला एक आपल्याला रिट्रेसमेंट बघायला मिळेल. जर तुम्ही निफ्टी बघितला तर निफ्टीमध्ये पण आपल्याला कंटिन्यू अपर साईडचा मोमेंटम बघायला मिळत आहे. तर तिथे देखील आपल्याला एक रिट्रेसमेंट बघायला मिळू शकते. एक्झॅक्टली काम कसं करू शकतो आपण आता, तर सिम्पली आपल्याला काम करायला कसं करायचं आहे. जर मार्केटमध्ये फ्लॅट ओपन झालं तर आपण एक सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करू शकतो. स्मूथ मध्ये गॅपडाऊन मध्ये पण आपण सेलिंग साईडचा सेटअप आयडेंटिफाय करू शकतो. आपल्याला सेलिंगच बघायला जास्त मिळेल. आता जर मार्केट मात्र गॅप ओपन झालं किंवा एक इम्पॉर्टंट लेवल आहे, मी ते तुम्हाला शेअर करेन. ती म्हणजे 52,960. 52,960 ह्या लेवलच्या वर मार्केट गॅप अप होऊन जाऊ दे किंवा फ्लॅट होऊन असं जाऊ दे, कसंही जाऊ दे. 52,960च्या वर जर मार्केट गेलं तर मात्र आपण मार्केटमध्ये बाईंगला बनणार. रिझन काय? कारण जसं तुम्ही बघू शकता मार्केट आता ऑलरेडी सेलिंग साईडला इथं आलेलं आहे. जर मार्केट परत याला ब्रेकआउट करत असेल तर मग परत मार्केट ऑलरेडी जास्त सेल्सचे स्टॉप लॉसेस नाहीत, मात्र परत मार्केट मग अप्पर साईडचं मोमेंटम करत अजून ऑल टाइम हाय करू शकतं. सो 52,960च्या खाली जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपण मार्केटला सेलिंगला बघणार. जसं मार्केट याच्यावर जाईल आपण मार्केटमध्ये डायरेक्टली बाईंगमध्ये कन्वर्ट होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मॅक्सिमम लोकांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.